तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आलेला असून त्यामुळे ते आजपासून पुन्हा सक्रिय होणार आहेत। आता फडणवीस बैठकांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठीच्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे। तर देवेंद्र फडणवीस कोरोना बाधित असतानाही फोनवरून मार्गदर्शन करीत होते आणि आता ते प्रत्यक्ष मार्गदर्शन करतील अशी माहिती भाजप आमदार संजय कुटे यांनी दिली आहे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सातत्याने ते आम्हाला मार्गदर्शन करतच होते, परंतु आज आनंदाची गोष्ट आहे की त्यांचा कोरोना जो रिपोर्ट आहे तो निगेटिव्ह आलेला आहे आणि आज 3 वाजता आम्हाला ते मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे आणि निश्चितच विजयाची मुहूर्तमेढ रोवल्या जाणार आहे।